बातमी आहे नाशिकमधून खड्ड्यांच्या विषयावरनं एकनाथ शिंदेंचा भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दिसतोय। थेट अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। महापालिका या नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतात असंही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना सध्या चांगलीच ॲक्शन मोडवर आलेली आहे। रविवारी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मेळावा देखील पार पडला। या मेळाव्यात नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दाही चांगलाच गाजला। नाशिक शहर तात्काळ खड्डेमुक्त करू असं आश्वासन यावेळेला शिंदेंनी तर दिलंच, मात्र महापालिका आयुक्तांशी मी बोलतो आणि खड्ड्यांना जबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन करतो असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। विशेष म्हणजे महापालिका या नगरविकास खात्याच्या अंतर्गत येत असल्यानं त्यांनी दिलेला जो इशारा आहे त्याकडे राजकीय वर्तुळातनं चर्चा सुरू आहे। त्यामुळे भाजपला खास करून गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या प्रत्येक विषयात लक्ष घालणाऱ्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांसाठीच हा इशारा आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। नाशिक मधले खड्डे सांगून सांगून वारंवार हे अधिकारी ऐकत नसतील तर त्यांची मनमानी बिलकुल सहन केली जाणार नाही। नाशिक खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि खड्ड्यात ज्यांनी या लोकांचा प्रवास घातलेला आहे त्या अधिकाऱ्याची हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही। तो कोण अधिकारी आहे ते बघून मी आयुक्तांना सांगून त्याला निलंबित केल्याशिवाय राहणार नाही। नाशिक मधले खड्डे सांगून सांगून वारंवार हे अधिकारी ऐकत नसतील तर त्यांची मनमानी बिलकुल सहन केली जाणार नाही। नाशिक खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि खड्ड्यात ज्यांनी या लोकांचा प्रवास घातलेला आहे त्या अधिकाऱ्याची हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही। त्या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे आणि इशारा देण्याचं काम शिंदे करतायत, तर शिंदेंनी नाशिकमध्ये अशी भाषा वापरणं हे कशाचं द्योतक म्हणायचं? आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये रस्त्यांवरती सध्या भले मोठे खड्डे हे पडलेले आहेत, रस्त्यांची दुरावस्था झालेली आहेत। जे अगदी मुख्य रस्ते असतील किंवा कॉलनी रस्ते असतील यांची वाट ही लागलेली आहेत आणि यामुळे जे महापालिका अधिकारी नक्की करतायत खरे काय असाच प्रश्न नाशिककरांना पडलेला आहे। पाऊस सुरू आहे, पाऊस थांबला की खड्डे बुजू असं सांगितलं जातं। पाऊस थांबतो त्यानंतर तात्पुरती मलमपट्टी त्यावरती केली जाते आणि पुन्हा थोडा पाऊस पडत नाही तर पुन्हा एकदा रस्त्यांची दुरावस्था जी ते बघायला मिळते। रस्त्यांची चाळण अक्षरशः ही झालेली आहेत। याच पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर 2 आठवड्यांपूर्वी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका अधिकारी महापालिका आयुक्त असतील यांना सोबत घेऊन खड्ड्यांची पाहणी केली होती आणि तात्काळ खड्डे बुजवले जातील असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र त्यानंतरही रस्त्यांची दुरावस्था अनेक ठिकाणी कायम आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवरती म्हणजे काल आपण बघितलं तर नाशिकमध्ये एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये बूथ प्रमुखांचा मेळावा हा पार पडला होता। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेचा हा मेळावा खरं तर महत्वपूर्ण होता आणि या मेळाव्यातच खरं तर नाशिकच्या खड्ड्यांचा देखील मुद्दा हा गाजलेला आहे। जो अधिकारी असतील त्याला तत्काळ निलंबित केले जाईल। महापालिका आयुक्तांशी मी बोलतो, नाशिक शहर खड्डेमुक्त केले जाईल असं एकनाथ शिंदेनी म्हटलेलं आहे। मात्र हा इशारा जो आहे तो कुठेतरी गिरीश महाजन यांनाच त्यांनी दिला का अशा देखील राजकीय वर्तुळात चर्चा या सुरू झालेल्या आहेत। कारण कुठेतरी गिरीश महाजन हे पाहणी करतायत, महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठका या घेतायत, कुंभमेळा असतील नाशिकचे खड्डे असतील या विषयांवरती सर्व ते चर्चा करतायत आणि असं असताना दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी हा जो काही इशारा दिलेला आहे तो बरंच काही सांगून जातोय। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर अनेक महिन्यांपासून नाशिकला पालकमंत्री हा मिळालेला नाहीयेत। यामध्ये शिंदेची शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल या तिघ गटाकडून तिघ गट जे आहेत ते खरं तर यासाठी जोर लावून आहेत आणि असं सर्व चित्र असतानाच आता खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून महायुतीमध्ये कुठेतरी शीतयुद्ध सुरू झालंय का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल।